महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते. परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापाचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते व मोक्ष मिळतो अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात शिवमंदिरात जाऊन भाविक जलाभिषेक, रुद्राभिषेक, विशेष शिवपूजन, उपासना, मंत्रांचे जप करत असतात. महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वर, गोकर्ण, वैजनाथ, शिखर शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्रीच्या व्रतात निश्चित कालाला महत्त्व असून त्या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्या महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते. उपवास, पूजा, जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे आहेत. प्रत्येक प्रांतानुसार त्या त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. मराठी वर्षामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण मानसपूजेविषयी थोडंसं पाहूया. अगदी काही मिनिटातच होते शिवमानसपूजा. आजकालचे जीवन अतिशय धकाधकीचे झाले आहे. सण, उत्सव, व्रतवैकल्य असली की धावपळ होतेच. बिझी शेड्यूलमुळे अनेकांना इच्छा असून सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करणे शक्य होत नाही. अनेकांच्या मनात महाशिवरात्रीचे व्रत करावे, मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, शिवाचे शुभाशीर्वाद घ्यावे, यथाशक्ती पूजन करावे असे कायम येत असते. मात्र काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. धावपळीच्या जीवनात परमार्थ, पूजापाठ करायला अनेकांना अजिबात वेळ मिळत नाही. अशा वेळेस मानसपूजा हा मार्ग सर्वोत्तम पर्याय आहे. घरच्या घरी अगदी काही मिनिटातच शिवमानसपूजा आपल्याला करता येऊ शकते. आता मानसपूजा म्हणजे काय? मानसपूजन कसं करायचं? मानसपूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. अशा मानसपूजेसाठी मूर्ती, प्रतिमा, चित्र पाहिजे असे नाही. आपल्या इष्टदेवतेचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्याची मानसिक अर्चना करणे म्हणजे मानसपूजा. अशी पूजा करणे सोपे नाही. त्यात नुसते शब्दाचे उच्चारण करायचे नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करायची असते. आपण जेव्हा मूर्तीची पूजा करतो तेव्हा षोडशोपचारे पूजा करतो. म्हणजे आसन, अर्घ्य, पुष्प, गंध, धूप, दीप असे 16 उपचार आपण पूजा करताना वापरतो. पण मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरलेली असतात. आदि शंकराचार्य यांचे शिवमानसपूजा स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यात भगवान शंकरांची मानसपूजा केली आहे. शिवमानस पूजा स्तोत्र. आता हे स्तोत्र संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे. तर आज आपण मराठीमधलं स्तोत्र बघूया. श्री शंकर शिवप्रभो बसावे रत्नखचित, मानस सिंहासनी मनोमनी स्नानार्थ, आणले हिमगिरीचे सुख शीतल पाणी दिव्य, वस्त्र मग वेढून घ्यावे संध्या रंगासम जळजळते कस्तुरी चंदन, तुला लावितो सुगंधित त्या विश्व नहाते पापनाशिनी, धूप जाळूने राशी रचली बिल्वदलाची कितीक सुंदर, अर्धोन्मिलित फुले गायीची अन चाफ्याची, स्वामी मंगल दीप लावितो दीपोत्सव होऊ दे, अंतरी नमन नमन तुझ पार्वतीपते, मानस पूजा ही स्वीकारी, सुवर्ण पात्र ही मनी कल्पिले रत्नाची त्यावरी, दाटी दह्या दुधातली पंच पाककृती खीर तूप सारे, तुझसाठी रसाळ भाज्या मधुर पाणी गोड फळे, स्वामी सेवावी भोजनोत्तरी विडा कर्पुरी भक्षुनिया मुखशुद्धी, व्हावी मानसीच्या विश्राम गही, प्रभू आता तव होऊ दे आगमन, मस्तकी धरितो छत्र सुलक्षण, चौरीने तुझ वारा घालीन स्फटिका सम, चौफेर आरसे तुझे रूप हृदयाशी धरणती स्वर, विनेचे ताल मृदुंगी गीत नृत्य भुवनातुनी,
वरती पुन्हा पुन्हा तुझ नमितो, येते स्तवनानी लववितो. वैखरी नमन नमन तुझ पार्वतीपते, मानस पूजा ही स्वीकारी. तू आत्मा मम बुद्धिरूपाने देवी, उमा अंतरी विराजे प्राण. तुझे सहचर शिवनाथा, शरीर घर हे तुझेच. साजे विषय भोग मी घेतो जे तुझी शंकरा पूजा ती निद्रा. जी भरते नयनातुनी, सहज सुखाची समाधी स्थिती. पायानी जिगडे भ्रमंती, तुझी कृपाळा ती प्रदक्षिणा वाचेला. स्फुरते जी भाषा तुझे स्तवन हे. दया घना देहातून या मनामध्ये, तुझीच लीला तुझीच सत्ता. मी जे कर्म करावे ते तव आराधना हो. प्रभुनाथाय हातानी, या चरणानी, या वाणीने, या कर्णानी, या कायेने अनुचित कर्म जी आचरली. पूर्ण जीवनी हे करुणा कर, महादेव अपराधांना प्रभू क्षमा. करी नमन नमन तुझ पार्वतीपते, मानस पूजा ही स्वीकारी. अशा प्रकारे आपण ही मानस पूजा करावी व हे मराठीतील स्तोत्र वाचावे. ओम नमः शिवाय.